free space. Magnetic permeability of free space. It's called as relative permeability. Okay. Magnetic permeability of material म्हणजे काय घेतलं होतं आपण? म्यू आर इज इक्वल टू काय घेतलं होतं? मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे म्यू घेतला होता, राईट? म्यू काय सांगितलं आहे? रेशो मॅग्नेटिक परमॅबिलिटी आणि काय सांगितलं आहे? मॅग्नेटिक ऑफ फ्री स्पेस म्हणजे म्यू नॉट. ओके. सो रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज डिफाईन ॲज मॅग्नेटिक मटेरियल अँड मॅग्नेटिक फ्री स्पेस. राईट, हे लिहून घ्या. म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट. सो रिअरेंज पण करू शकतो आपण. म्यू इज इक्वल टू म्यू आर इंटू म्यू नॉट. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट मॅग्नेटिक मटेरियल प्रॉपर्टीज. हेडिंग टाका मॅग्नेटिक सायलेंट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. ओके. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल म्हणजे आपण कुठले कुठले याच्यात सबस्टन्स कुठले कुठले बघितले? प्रत्येक सबस्टन्समध्ये पेअर आणि अनपेअर बघितले, बरोबर? पेअर असतात तेव्हा कुठलं? प्रत्येक सबस्टन्समध्ये या डायरेक्शनने असतात म्हणजे हे पेअर, आणि एकच असेल तो अनपेअर, बरोबर? आपण भरपूर एक्झाम्पल घेतले. फॉर एक्झाम्पल झिंक घेतला, क्लोरीन घेतलं, आयर्न घेतले. मग त्याच्यामधल्या काही मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज असतात जे फक्त पेअर्स असतात त्यांना डायमॅग्नेटिझम म्हणतात. जे अनपेअरमध्ये फेरोमॅग्नेटिझ आणि पॅरामॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या, हेडिंग टाकलं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. त्याच्यामध्ये फर्स्ट डायमॅग्नेटिक. सेकंड पॅरामॅग्नेटिक. तुम्ही फक्त डायमॅग्नेटिकच टाका. अँड थर्ड फेरोमॅग्नेटिक. आता याच्यामध्ये प्रत्येकाच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असणार आहे. जसं सबस्टन्समध्ये मी सांगितलं, ज्या सबस्टन्समध्ये लास्ट जे ब्लॉक्स असतात ते पेअर्स असतात त्यांना काय म्हणतात? डाय. ओके. आणि ज्याच्या ह्याच्यात अनपेअर असतात म्हणजे सिंगल त्यांना एक तर पॅरा म्हणतात या फेरो. फर्स्ट टाकलं डायमॅग्नेटिझम. मग आता आपण बघितलं मॅग्नेटिक ऑर्बिटल. मॅग्नेटिक ऑर्बिटलचे डायरेक्शन्स कशा असतात? मॅग्नेटिक सपोज हे इकडे करंट फ्लो करतोय, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने कोण असतं? इलेक्ट्रॉन्स असतात. जसं राईट हँड थंब रूल, जिकडून इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात. आता इथून कुठे मूव्ह करतात? ह्या साईडला. सो मॅग्नेटिक ऑर्बिटल कुठलं असणार? डाऊनवर्डला. आता सपोज इलेक्ट्रॉन ह्या साईडला मूव्ह करत आहे, करंट ह्या साईडला. ओके. सो मॅग्नेटिक ऑर्बिटल कुठे असणार आहे? अप साईडला. क्लिअर? मग त्याच्यामध्ये जो सबस्टन्स आहे, ऑब्वियसली प्रत्येक सबस्टन्सचा हिरो म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतो. छोट्यातल्या छोट्या ॲटम्समधला जो सराउंडेडला असतो तो इलेक्ट्रॉन्स, आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कोण आहे? करंट आहे. क्लिअर? मग करंट आणि मग त्या सबस्टन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहे म्हणजे ते मटेरियल यूज केलेलं आहे. मग त्याच्या मॅग्नेटच्या एखादा मॅग्नेट घेतला आपण, मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा सबस्टन्स घेतला, मग तो सबस्टन्स कसा मूव्ह होईल, त्याच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहेत, तर ह्या 3 टाईप्समध्ये आपण त्या बघणार आहेत. फर्स्ट टाकलं डायमॅग्नेटिझम, लिहा. मग त्याच्यामध्ये हे प्रत्येक
तिघं ॲट ए टाइम विचारले तर 4 मार्क्सला विचारतील. मग त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन लिहायच्या. म्हणजे काय क्वेश्चन येईल, एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, थोड्या लाईन्स लिहायच्या. आणि प्रत्येक सेपरेट फॉर्ममध्ये आलं म्हणजे एक्सप्लेन द डायमॅग्नेटिक किंवा प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक, ते 3 मार्क्सला. हां, प्रत्येक एक 3 मार्क्सला पण येऊ शकतं आणि कंबाईन एक 3 मार्क्सला पण येऊ शकतं. फर्स्ट टाकलं डायमॅग्नेटिझम लिहा. मग त्याच्यामध्ये घ्या डायमॅग्नेटिझम, त्याच्यामध्ये सब हेडिंग घ्या डायमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ पेअर इलेक्ट्रॉन ऑर्बिट. पेअर इलेक्ट्रॉन ऑर्बिट. हे छोट्याशा 2 डायग्राम काढलेल्या असू दे. इकडे काढते मी व्यवस्थित. झालं डायग्राम. ह्या डायग्रामच्या खाली घ्या फर्स्ट सेम डायरेक्शन करंट, same direction current increases, same direction current increases. जर इलेक्ट्रॉनचे आणि करंटचे सपोज डायरेक्शन सेम असणार, ऑब्वियसली करंट काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. राईट. याच्या खाली घ्या डायरेक्शन अपोजिट, सेम आणि हे अपोजिट. डायरेक्शन अपोजिट करंट काय होणार आहे, रिड्यूस. इट मीन्स डिक्रीज. ओके. आता पॉइंट वाईज घ्या. फर्स्ट पॉइंट, हे तर फर्स्ट पॉइंट झालेच. याच्यानंतर फर्स्ट पॉइंट घ्या. कन्सिडर an electron of revolving in a orbit around the nucleus, and it equivalent to current carrying loop. Obviously काय करंट काय करतोय, करंट कॅरिंग लूप. सेंटर काय, न्यूक्लियस, देन इलेक्ट्रॉन. करंट कॅरिंग लूप. रिपीट करू. कन्सिडर an electron of diamagnetic material revolving in a orbit around the nucleus and it equivalent to current carrying loop. ऑर्बिट आहे, करंट आहे, इलेक्ट्रॉन आहे, सेंटरला कोण आहे, न्यूक्लियस. ऑब्वियसली न्यूक्लियसच्या अराउंडच. सेकंड पॉइंट, this material
place in an this material place in an external magnetic field. जे डायमॅग्नेटिक मटेरियल घेतले ते कशामध्ये फिल केले, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल आपण घेतलं आहे. थर्ड पॉइंट, अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. थर्ड पॉइंट काय झालं, अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ the current induced, according to Lenz law, current induced in a orbit, but in opposite direction. लेन्झ यांनी सांगितलं होतं रँडमली मूव्ह होत आहे. ओके, सो ते मॅग्नेटिक फील्डमध्ये आल्यावर काय होणार आहे, एका डायरेक्शनने होणार 80%. ठीक आहे, हे लेन्झ यांनी सर्च केलं होतं. लेन्झ लॉ काय आहे, 11th झालं आहे. लेन्झ लॉचं इकडे नाही आठवते. -n इज इक्वल टू d(θ/dn). विचारत नाही याच्यात, पण असू द्या. घ्या नेक्स्ट 4. काय इक्वेशन का, EB इज इक्वल टू -n d फाय, म्हणजे जो अँगल घेतोय तो थीटा, d फाय अपॉन विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, dt. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये 4 पॉइंट, आउट ऑफ पेअर of electron in one loop the direction of current is same as that of induced current, hence net current increases. टोटल करंट जो आपण स्मॉल आय ने डिनोट करतो तो काय होतो, इन्क्रीज होत जातो. नेक्स्ट पॉइंट, इन ऑदर लूप, 5th नंबर चालू आहे ना. इन ऑदर लूप द डायरेक्शन ऑफ करंट is opposite to that of induced current, hence the net current म्हणजे टोटल करंट त्याच्यावरचा, hence the net current reduce. Next 6, therefore the net magnetic dipole moment is opposite to external magnetic field. It's opposite to external magnetic field. ओके, डायपोलमध्ये म्हणजे काय, आतला. आता सपोज इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे आणि त्याच्यामधला डायपोल, ओके, तो काय करतो, त्या मॅग्नेटिक फील्डला काय करतो, अपोज करतो, अपोजिट डायरेक्शनला, डायमॅग्नेटिझममधलं. घ्या नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, मग त्याच्यामधले कुठले सबस्टन्स येतात, कॉपर येतो. फॉर एक्झाम्पल कॉपर
गोल्ड, कॉपर, गोल्ड, मेटल एक्सेट्रा. ओके, डायपोल मुवमेंट त्याला अपोज करतो. हां, लक्षात घ्या. डायपोलमध्ये त्याच्यामधला जो डायपोल असतो तो अपोजिट डायरेक्शनला, कोणाच्या? मॅग्नेटिक फील्डच्या. नेक्स्ट घ्या आता त्याच्यामध्येच डायमॅग्नेटिझममध्येच झाले सगळे पॉईंट्स. प्रॉपर्टीज ऑफ सब हेडिंग त्याच्यामधलंच, प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी, all materials all material passes diamagnetic property. All materials passes diamagnetic property in some it is weaker than other properties such as paramagnetism or ferromagnetism which mask the diamagnetism, and ferromagnetism which mask the diamagnetism. हे छोटेशा डायग्राम काढून घ्या. सबस्टन्स आहे हा मॅग्नेटिक फील्डमध्ये. ओके, विच मास MASK द डायमॅग्नेटिझम. ही मॅग्नेटिक फील्ड आहे. झाली डायग्राम. ओके, डायमॅग्नेटिझम सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये काय बोलले? डायपोल मुवमेंट जेव्हा होतं नॉर्थ अँड नॉर्थ आल्यावर काय होतं? रिपल्शन. राईस. मग तो मॅग्नेटिक फील्ड त्याला डायपोल आहे तो काय करेल? अपोज करेल. येते लक्षात? कारण की का? रिपल होईल आणि सगळे मॅग्नेटिक फील्ड ऑफ एखादी लाईन्स ऑफ फोर्सेस आहे मॅग्नेटिक लाईन तीच पास होईल. ॲट अ टाइम सगळे त्या सबस्टन्समधून जाणार नाही. आणि हा वीकर आहे कोणापेक्षा? फेरो आणि पॅरापेक्षा. ओके, आणि कोणाला म्हटलेलं आहे डायमॅग्नेटिझम? पेअर की अनपेअर? पेअर्सला. पेअर सबस्टन्स जे असतात त्यांना काय? मग इथे काय होतं? नॉर्थ अँड नॉर्थ ऑब्विसली आल्यावर काय होणार आहे? रिपल होणार आहे म्हणजे तो त्याला काय करेल? अपोज करेल. कोणाला? मॅग्नेटिक फील्डला. कोण? हा सबस्टन्समधला डायपोल. त्याच्यानंतर घ्या मग पॉईंट. व्हेन
a diamagnetic material is placed when a diamagnetic material is placed in an external magnetic field the induced magnetic field inside the material north and south इथं काय होईल रिपल्स मॅग्नेटिक मटेरियल रिपल्स the magnetic lines of forces continue the magnetic lines of forces resulting in reduction in magnetic field inside the material थर्ड प्रॉपर्टी थोडंसं थेरॉटिकलच आहे आज सगळंच थेरॉटिकल आहे या पुढचं सगळंच थेरॉटिकल एक पण डेरिवेशन नाही थर्ड प्रॉपर्टी व्हेन डायमॅग्नेटिक मटेरियल DM टाकलं इन शॉर्टमध्ये तरी चालेल म्हणजे तुम्हाला समजणार असेल तर व्हेन डायमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस इन non-uniform magnetic field it move from a stronger to weaker part of the field. Obviously non-uniform मध्ये जर प्लेस केलं डायमॅग्नेटिक मटेरियल ओके म्हणजे काय नॉन युनिफॉर्ममध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल प्लेस केलं सो ते काय होणार आहे स्ट्रॉंगकडून वीकरकडे शिफ्ट होणार आहे नेक्स्ट प्रॉपर्टी फोर्थ नंबर if a diamagnetic liquid is filled in U-shaped tube and one arm ARM फास्ट होतंय का and one arm of the U-tube ARM one arm of the U-tube मोबाईल मधलं यूट्यूब नाही it's placed in an external magnetic field the liquid is pushed in the arm which is outside the field suppose यू शेप ट्यूब घेतली आहे ओके सो त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड फिल केलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड आहे ओके मग त्याच्यामध्ये काय फिल केलेलं आहे डायमॅग्नेटिक लिक्विड इथून स्टार्ट केलं सो मॅग्नेटिक फील्ड आल्याबरोबर ते लिक्विड काय होणार आहे ह्या साईडला पुश होणार आहे आउटसाईडला समजलं डायमॅग्नेटिक लिक्विड आपण एका यू ट्यूबमध्ये
फील केलं आणि तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, ऑब्वियसली ते लिक्विड काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आउटसाईडला गेणार. क्लिअर. नेक्स्ट प्रॉपर्टी. हवं तर छोटीशी डायग्राम काढून घ्या. फर्स्ट इथे फील करा जस्ट यूट्यूबमध्ये. हे डायमॅग्नेटिक लिक्विड आहे, ओके. आणि ही यूट्यूब कशामध्ये आपण कशामध्ये सेट केली, मॅग्नेटिक फील्डमध्ये सेट केली. आणि सेट केल्यानंतर जे डायमॅग्नेटिक मटेरियल लिक्विड जे आहे हे काय झालं आहे, आउटसाईडला शिफ्ट झालं आहे. म्हणजे इथपर्यंत घ्या, आउटसाईड. लक्षात येईल म्हणजे तुमच्या. हो, काढून ठेवा. आत्ता समजतं, नंतर टॉपिक क्लिअर अजून असली तर लगेच क्लिअर होतं. कोणाला विचार, कोणता टाइम विचारताय क्लासचा? थांबा रे, काय काय विचारतोस तू? डायमॅग्नेटिक लिक्विड. घ्या नेक्स्ट प्रॉपर्टी. एक्झामला काढायची गरज नाही आहे डायग्राम. काढली तर चांगलंच आहे, पण इम्पॉर्टंट नाही आहे. If a rod, next property, if a rod of diamagnetic material, if a rod of diamagnetic material is suspended freely, in the magnetic field, repeat करते, if a rod diamagnetic material is suspended freely in the magnetic field, it align, ALIGN, it aligns itself the direction perpendicular to the direction of external magnetic field, ओके. मॅग्नेटायझेशन आहेच. एखादं डायमॅग्नेटिझम मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण या डायरेक्शनने सेट केलं, ऑब्वियसली ते काय होऊन जाणार आहे, परपेंडिक्युलर होऊन जातं. आलं लक्षात? म्हणजे ह्या टाईपमध्ये 90 डिग्रीच्या. एखादा डायमॅग्नेटिझमचा रॉड आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये सेट केला तर तो काय होऊन जातो, परपेंडिक्युलर होऊन जातो मॅग्नेटिक फील्डच्या. म्हणजे तो कसा होऊन जाणार आहे, उभा. आणि मॅग्नेटिक फील्ड या टाईपमध्ये 90 डिग्री डायरेक्शन. घ्या नेक्स्ट प्रॉपर्टी. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, इट इज डिनोटेड बाय, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ, हे बरोबर लक्षात राहिलं ना, ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल is low, and negative
and negative and in range of 10 raised to minus 3 to 10 raised to minus 5. अंडरलाईन करून ठेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला मोस्ट ऑफ अशी रेंज विचारतात. ओके. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मीन्स चाय. काय त्याचं फॉर्म्युला? चाय इज इक्वल टू आठवतोय? मॅग्नेटायझेशन M/H. मग ते डायमॅग्नेटिक मटेरियल लो निगेटिव्ह रेंजकडून कुठे जातं मी सांगितलं तर रँडमली मूव्ह होतं. ओके. सो ते काय होतात? मॅग्नेटिक फील्डमध्ये टाकला तर आणि त्याची रेंज किती असते? 10 raised to minus 3 to 10 raised to minus 5. रेंजला अंडरलाईन करून ठेवा. ओके. कळलं मग काय डायमॅग्नेटिझम? डायमॅग्नेटिझम काय आहे? काय काय बघितलं त्याच्यामध्ये? फर्स्ट राईट. अजून अपोजिट डायरेक्शन. बरोबर. प्रॉपर. त्याच्यानंतर पॉईंट्स कन्सिडर काय काय घेतलं होतं? शॉर्टमध्ये सांगा. नेट इलेक्ट्रॉन कसा, नेट करंट कसा होतो? इन्क्रीज होतो. बरोबर. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज काय काय बघितल्या? फर्स्ट प्रॉपर्टी डायमॅग्नेटिझम. सेम वर्क डन. त्याचे डायरेक्शन जे असतात त्या सेम. नेट करंट, इलेक्ट्रॉन आणि करंट अपोजिट डायरेक्शनला. बट नेट करंट कसा असतो? इन्क्रीज होत चालतो. नेक्स्ट प्रॉपर्टी राईट. रिपल्स होतात. नॉर्थ नॉर्थ अँड साऊथ साऊथ. मॅग्नेटिक फील्डच्या टोटली काय होतात? अपोजिट होतात. हां राईट. म्हणजेच ते अपोजिट होतात. नेक्स्ट काय बघितली? यूट्यूबमध्ये तर ते आउटसाईडला मूव्ह होतात. ओके. मॅग्नेटिक फील्डमध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल इट मीन्स लिक्विड ते आपण फील केलं आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये तो सेट केला तर ते लिक्विड काय होतं? आउटसाईडला मूव्ह होतं. नेक्स्ट रॉड. मॅग्नेटिक मटेरियलचा रॉड घेतला. राईट. ती डायरेक्शन त्याची काय होऊन जाते? परपेंडिक्युलर होऊन जाते. मॅग्नेटिक फील्डला 90 डिग्रीला होऊन जाते. ओके. आणि त्याची रेंज किती आहे? म्हणजे 10 raised to minus 3 to 10 raised to minus 5. समजलं? 3 मार्क्सला फक्त एक प्रॉपर्टी विचारची मॅग्नेटिक्स. कुठली? डायची. नेक्स्ट आहे पॅरामॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिक मटेरियल. पॅरामॅग्नेटिक मटेरियल मधले सबस्टन्सेस कसे असतात? पेअर की अनपेअर? फक्त डायमधलेच कसे असतात? पेअर असतात. पॅरा आणि फेरो मधले अनपेअर. घ्या मग. पॅरामॅग्नेटिक मटेरियल तुला नाही लिहायचंय? बघू आधीचं बघू. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक मटेरियल means a substance which having unpair means काय सांगितलं होतं मी? ब्लॉक. एका ब्लॉकमध्ये फक्त एकच. unpair electrons due to that net magnetic dipole. कशी असणारी नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट? मग झिरो की नॉन झिरो? नाही, झिरो असणारे. जेव्हा पेअर असतात तेव्हा
नॉन झिरो, आणि जेव्हा अनपेअर असतात तेव्हा झिरो. नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज डायमॅग्नेटिक मध्ये झिरो, सॉरी इथे नॉन झिरो. हो, तू तेच बोलला होता, नॉन झिरो. नेक्स्ट घ्या, सेकंड नंबर. ही छोटीशी डायग्राम काढा. जेव्हा ते मॅग्नेटिक फील्डमध्ये नसतात तेव्हा ते कसे असतात, रँडमली मूव्ह होत असतात, आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये येतात तेव्हा एकाच डायरेक्शनने मूव्ह होतात. कुठले मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. इथे हवं तर लिहा, नो एक्सटर्नल फील्ड, आणि इथे वर्क एक्सटर्नल फील्ड. When paramagnetic is when when paramagnetic is not placed in any external magnetic field or place in weaker magnetic field, then due to thermal magnetic dipoles are randomly ओरिएंटेड होतात, म्हणजे एका डायरेक्शनला येतात. रँडमली ओरिएंटेड नेट डायपोल मुवमेंट इज झिरो. जेव्हा ते ओरिएंटेड म्हणजे एका डायरेक्शनला येतात तेव्हा नेट डायपोल मुवमेंट काय होते, झिरो. नेक्स्ट पॉइंट, MENT मोमेंट. व्ही नाही आहे. नेक्स्ट पॉइंट, place in magnetic material. When paramagnetic material place in a strong external magnetic field then maximum magnet dipole orient themes wheels direction. स्पेलिंग सांगू का, THEMSELVES.
themselves towards the direction of applied pronunciation वेगळं होतं directions of applied magnetic field. मॅग्नेटिक फील्ड ऑब्वियसली स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ते आपण अरेंज केलं तेच त्यांच्या डायरेक्शन्स कशा होणार आहे एका डायरेक्शनला रँडमली असतात स्ट्रॉंग म्हणजेच वर्क एक्सटर्नल फील्ड तसंच स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय केलं त्यांना सबस्टन्सला प्लेस केलं तर त्यांच्या सगळ्यांच्या डायरेक्शन काय होऊन जाणार आहे एक. नेक्स्ट पॉईंट ड्यू टू दॅट द फील्ड लाईन्स नहीं नेक्स्ट पॉइंट ड्यू टू दैट द फील्ड लाइन्स कम क्लोजर इनसाइड द मटेरियल come close inside the material paramagnetic material inside inside the materials is paramagnetic material. त्याच्यामध्ये कुठले मटेरियल घेतोय आपण ऑब्वियसली पॅरामॅग्नेटिक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. प्रॉपर्टीज ऑफ पॅरामॅग्नेटिक material. First property paramagnetic material are strongly attracts by external magnetic field. पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स जे असतात ते स्ट्रॉंगली काय असतात अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्डनुसार स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड. ओके प्रॉपर्टी जर 3 मार्क्सला आलं तर मिनिमम 6 प्रॉपर्टी लिहायच्या 2 मार्क्सला आलं तर 4 प्रॉपर्टी लिहायच्या. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी व्हेन अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल is placed in non-uniform magnetic field, it tends to move itself from weaker region to stronger region. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ते प्लेस केल्यावर कुठे मूव्ह होतात विकर करून स्ट्रॉंगकडे. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी when paramagnetic material is placed U-tube with a magnet kept in material U-tube with a magnet kept in close of one arm, it is observed that the liquid rises into the arm
close to the magnet. सेम ॲज इट इज इकडे मॅग्नेटिक फील्डमध्ये पॅरामॅग्नेट मटेरियल तिकडे काय होत होतं आउटसाईडला, बट इकडे काय होणार आहे अट्रॅक्ट होणार आहे. आलं लक्षात? मॅग्नेटिक फील्डमध्ये सपोज आपण इथपर्यंतच हे घेतलं आहे, सो ते काय होईल अट्रॅक्ट होईल क्लोज आर्म असल्यावर. क्लिअर? नेक्स्ट प्रॉपर्टी, the net magnetic dipole moment is reduced to 0 in the absence of magnetic field. जेव्हा ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रिड्यूस टू 0 in the absence of magnetic field. Absence of magnetic field. Repeat करू का? The net magnetic dipole moment is reduced to 0 in the absence of magnetic field. Next property, when the external magnetic field when the external magnetic field is removed, these magnetic dipoles arrange in random directions. जेव्हा त्यांच्यातली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह केली, सो ते मॅग्नेटिक डायपोल कसे अरेंज होणार आहे रँडमली अरेंज. नेक्स्ट, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी, द मॅग्नेटिक susceptibility of paramagnetic material is positive but low and in range of 0 to 10 raised to minus 3. Same as it is. Susceptibility, it means charge. For example, metals such as magnesium, lithium, salts such as MnSO4, H2O, oxygen gas. Metals such as magnesium, lithium, झालं, and salts such as MnSO4, H2O and oxygen, O2. Salts such as MnSO4, H2O, O2, oxygen. ठीक आहे. मग आता हेलियम यांच्यातले कुठले हेलियम झालं, झिंक झालं, तुम्हाला डिस्क्राईब करता येईल ना कुठले पॅरामॅग्नेटिझम आहे, कुठले फेरोमॅग्नेटिझम आहे, कुठले डायमॅग्नेटिझम आहे.
कशावरून? जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स असतात, जरी त्यांचा ॲटॉमिक नंबर E1 असेल, ओके, फॉर एक्झाम्पल 8 आहे, बट 8 आपण डिस्क्राईब कसं करतो? त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून, आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून कळतं कोणत्या ब्लॉकमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अरेंज केलेले, ओके, आणि त्याच्यामध्ये क्लिअर होतं की अनपेअर आहे की पेअर आहे. फॉर एक्झाम्पल आपण झिंकचं काय घेतलं होतं सांगा? झिंकचं ॲटॉमिक नंबर किती आहे? 30. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होतं? काल झाले हे सगळे एक्झाम्पल. लास्ट शेलमध्ये 4s2 आणि किती होते? 4d, सॉरी, हां 3d10. 3d10. SA म्हणजे किती ब्लॉक येणार? एक ब्लॉक. किती आहे? 2. त्याच्यानंतर D म्हणजे किती? 5. सगळे पेअर आहे, ऑल पेअर सिलेक्ट. मग कुठला आला तो? सगळे पेअर आहे म्हणजे कुठले? राईट. आणि ज्यांच्यामध्ये अनपेअर असतात ते पॅरा आणि फेरो. हे डिस्क्राईब करायला पण येईल तुम्हाला ते आहे पुढे, पण त्यांच्या प्रॉपर्टी आणि पॅराच्या जवळपास सेमच आहे. घ्या, नेक्स्ट घ्या, क्युरीज लॉ. क्युरीज नावाचे सायंटिस्ट होते. क्युरीज लॉ 3 मार्क्सला विचारतात, मिनिमम 3 मार्क्सला. घ्या त्याचं स्टेटमेंट घ्या. मॅग्नेटायझेशन, क्युरीज लॉ. magnetization of paramagnetic sample is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. काय स्टेटमेंट? मॅग्नेटायझेशन ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल, ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. LHS काय? मॅग्नेटायझेशन. सो मी असं लिहू शकते ना, मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू T. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, प्रोपोर्शनलचं इक्वल कन्वर्ट करण्यासाठी आपण काय घेतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. सो MZ इज इक्वल टू, तो घेतला आहे C, मॅग्नेटिक फील्ड अपॉन T, अँड Cच काय आहे? क्युरीज कॉन्स्टंट. सो काय येईल मग? C इज इक्वल टू मॅग्नेटायझेशन इंटू टेम्परेचर डिवाइड बाय मॅग्नेटिक फील्ड. 3 मार्क्सला हे डेरिवेशन विचारतात, लिहून घ्या. स्टेटमेंट व्यवस्थित लिहायचं अँड देन सेपरेट लिहायचं, एकच नाही लिहायचं. मग त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन इन्क्रीज होतं. केव्हा इन्क्रीज होतं? जेव्हा टेम्परेचर
डिक्रीज होईल, बट तेव्हा मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जेव्हा मॅग्नेटाइज झालं, हो मॅग्नेटायझेशन कळायला पाहिजे म्हणून. C इज इक्वल टू C इज इक्वल टू, सीला काय म्हटलेलं आहे, क्युरीज कॉन्स्टंट. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, B इज इक्वल टू म्यू नॉट H, आणि M काय बघितलं आपण, Mचा फॉर्म्युला चाय इज इक्वल टू M अपॉन H. ओके राईट. मग इथे ह्या दोघी व्हॅल्यू काय झालं, या दोघी व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करा, म्हणजे काय येईल, सॉरी त्या काय येईल, मग काय येईल, MT मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट H आला म्हणजे M अपॉन H आला, आणि M अपॉन H आला म्हणजे तिथे काय लिहिणार आहे, चाय. C इज इक्वल टू MT अपॉन म्यू नॉट H आला, M अपॉन H, सो चाय T अपॉन म्यू नॉट. लिहून घ्या. आणि जर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची तर काय इक्वेशन येईल, C अपॉन T इंटू म्यू नॉट. काय कन्फ्युजन आहे, घेतलं होतं का ॲडमिशन, झालं, घ्या. नेक्स्ट लाईनमध्ये लिहा, so chi is directly proportional to C and mu naught constant 1 upon T. Chi is inversely proportional to absolute temperature. Thus, next line मध्ये, thus when we increase the applied magnetic field, when we increase the applied magnetic field and reduce the temperature, increase the applied magnetic field and reduce the temperature, more number of magnetic moments align in the direction of movement align in the direction of magnetic field, resulting in increase in magnetization. जसं यांच्यामध्ये क्युरीज होते तसे त्यांच्यामध्ये डोमेन थेरी आहे फेरोमॅग्नेटिझममध्ये. रिझल्टिंग इन increase in magnetization.
दोनच टॉपिक राहिले या चॅप्टरचे, हिस्टॅरिसिस शेल्डिंग आणि फेरोमॅग्नेटिझम. नाही ओके, फेरोमॅग्नेटिझम नेक्स्ट, ते नेक्स्ट लेक्चरला बघू. आज काय काय बघितलं आपण. सगळ्यात पहिले 3 टॉपिक राहिले, ते नेक्स्ट वीकमध्ये कंप्लीट होऊन जाईल. सगळ्यात पहिले स्टार्टिंग, कुठून स्टार्टिंग केली. मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टरचं नाव. स्टार्टिंग मॅग्नेटिक मटेरियल. कोण आहे, कोणी सर्च केलं मॅग्नेटिझमचा, मॅग्नेटचा. मॅग्नेशिया. कुठल्या कंट्रीमध्ये. इयर. राईट. काय करत होते ते. कसं शोध लागला, कसं सर्च झालं. राईट. त्याच्यामध्ये एक असा स्टोन आला, त्या स्टोनला काय नाव दिलं होतं. नाही, त्या स्टोन लोड स्टोन. राईट. तर त्या स्टोनला जे काही आयन्स, जे मॅग्नेटला जे जे अट्रॅक्ट होतं ते त्या स्टोनला अट्रॅक्ट होत होतं, बरोबर. सो त्यांच्या नावाने त्या स्टोनला नाव दिलं. काय नाव दिलं. मॅग्नेट. राईट. त्याच्यानंतर काय बघितलं मग. मॅग्नेशिया. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कसे असतात. अजून इनसाइड अँड आउटसाइड. कसे. इनसाइड. राईट. मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर काय बघितलं होतं. काय. टॉर्क ॲक्टिंग. काय आला होता त्याचा फॉर्म्युला. टॉर्क इज ॲक्टिंग MB साइन थीटा. राईट. MB साइन थीटा. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू काय आलं होतं. -MB कॉस थीटा. पुढे ग्राफ बघितला होता. -MB + MB अँड 0, बरोबर. या टाईपमध्ये. -MB असेल तेव्हा कसं असणार आहे. मायनस मिनिमम. ओके. प्लस असणार तेव्हा मॅक्झिमम. आणि 0 असेल तेव्हा कॉन्स्टंट. नेक्स्ट टाइम पिरियड T इज इक्वल टू काय आला होता. √I/MB, बरोबर. नेक्स्ट अजून ओरिजिन ऑफ मॅग्नेट. त्याचं काय आलं होतं इक्वेशन. M ऑर्बिट. राईट. M ऑर्बिट इज इक्वल टू काय. EL/2me, बरोबर. E म्हणजे त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक ऑर्बिट अँड अँग्युलर मोमेंटम, बरोबर. हेच होतं ना. अँग्युलर मोमेंट. गॅरोमॅग्नेटिक रेशो कशाला म्हटलं आहे. EL/2. त्याला काय म्हटलेलं आहे. गॅरोमॅग्नेटिक रेशो GR. नेक्स्ट त्याच्यानंतर बोर्स मॅग्नेटॉन. ते काय आलं होतं. L इज इक्वल टू. राईट. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं त्यांनी. इलेक्ट्रॉन सेम डायरेक्शनला मूव्ह होत नाही. एका ब्लॉकमध्ये नेहमी अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक ब्लॉक केला आहे तर सेम डायरेक्शनला नसतात. ते कसे असतात. अपोजिट डायरेक्शन. ओके. नेक्स्ट पुढे मॅग्नेटायझेशन. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन. राईट. इट इज डिनोटेड बाय M. नेक्स्ट काय बघितलं होतं. इंटेन्सिटी. काय मग कोणाचा रेशो. रेंज ऑफ मॅग्नेटायझेशन फील्ड अँड परमॅबिलिटी. नेक्स्ट काय बघितलं होतं. ससेप्टिबिलिटी. इट इज डिनोटेड बाय काय होतं त्याची डेफिनेशन. परमॅबिलिटी M/H. राईट. नेक्स्ट काय बघितलं.
काय आलं त्याचं डेफिनेशन? एच, म्यू एच. नेक्स्ट, राईट. काय आलं त्याचं रिलेशन? बरोबर. नेक्स्ट, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. काय आलं होतं आज घेतलं ते? रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन, राईट, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. क्लिअर सगळे टॉपिक? काही डाऊट आहे? आता फेरोमॅग्नेटिझम राहिलं आहे, त्याच्यानंतर हिस्टॅरिसिस आणि मॅग्नेटिक शेल्डिंग. इझी हे 2-3 टॉपिक 2 मार्क्सचे आहे. फेरोमॅग्नेटिझम म्हणजे जवळपास काय असणार आहे? पॅरामॅग्नेटिझम. घ्या इन शॉर्टमध्ये घ्या. डिस्टिंग्विश बिटवीन diamagnetism and paramagnetism किंवा मॅग्नेटिक मटेरियल म्हटलं तरी चालेल. डिस्टिंग्विश बिटवीन 2 या 3 मार्क्सला विचारता. इन शॉर्टमध्ये सांगते हा मी. अँड पॅरामॅग्नेटिक. तुम्ही पूर्ण डिस्क्राईब करून लिहायचं. फर्स्ट पॉइंट घ्या. फर्स्ट, लेस मॅग्नेटाइज. पॅरामॅग्नेटाइज कसं असणार आहे? मीडियम मॅग्नेटाइज. याच्यामध्ये काय होतं? डायमध्ये रिपल होतात. ओके, लिहा. सेकंड पॉइंट, रिपल बाय मॅग्नेट. फेरो झाला नाही ना टॉपिक. नेक्स्ट, पॅरामध्ये काय होणार आहे? मीडियम अट्रॅक्ट. हां, फेरोवाला हाय असणार आहे मॅक्झिमम. मीडियम अट्रॅक्ट. थर्ड पॉइंट, फील्ड इंटेन्सिटी इज लेस. त्याच्यामध्ये कशी असणार आहे? फील्ड इंटेन्सिटी इज मीडियम. नेक्स्ट 4 पॉइंट, घ्या. देअर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ते हिस्टॅरिसिसमध्ये पण बघणार आहे आपण. देअर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आणि इकडे काय असणार आहे? टेम्परेचर इफेक्ट करणार आहे. टेम्परेचर इफेक्ट्स. सो चाय एम इज इक्वल टू निगेटिव्ह अँड स्मॉल. आणि इकडे कसं असणार आहे? पॉझिटिव्ह अँड स्मॉल. नेक्स्ट, निगेटिव्ह अँड स्मॉल, पॉझिटिव्ह अँड स्मॉल. And 4th point, last 5th point, for example, all non-metals. इथे all non-metals. आणि पॅरामध्ये ऑक्सिजन, आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिनियम एक्सेट्रा. याच्यामध्ये का? फॉर एक्झाम्पल ऑल नॉन मेटल्स. फॉर एक्झाम्पल इकडे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, आयर्न ऑक्साईड,
ॲल्युमिनियम एक्सेट्रा. इकडे सगळं लेस, इकडे सगळं मीडियम आणि फेरोमध्ये सगळं काय असणार आहे स्ट्रॉंगली स्ट्रॉंगली मॅक्झिमम स्ट्रॉंगली मॅक्झिमम. ते आपण नेक्स्ट याला बघणार. आणि डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्सला आलं तर किती पॉईंट्स पाहिजे 4 पॉईंट पाहिजे. 2 मार्क्सला मिनिमम 4 पॉईंट्स तरी पाहिजे आणि 3 मार्क्सला आलं तर 6 पॉईंट पाहिजे. मग तुम्ही अरेंज करू शकता. तर इथे काय निगेटिव्ह 1 पॉईंट झाला का नेक्स्ट पॉईंट स्मॉल पण घेऊ शकता. क्लिअर. किंवा अजून ॲड पण करू शकता. कोणाची प्रॉपर्टी ह्या सगळ्या डायमॅग्नेट पॅरामॅग्नेट फेरोमॅग्नेट कोणाच्या प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक मटेरियलच्या. तो पण एक पॉईंट ॲड करू शकता तुम्ही की ही कोणाची प्रॉपर्टी आहे. दोघांमध्ये सेमच येईल पण एक पॉईंट ॲड तर होईल ना. जरी असलं तरी सेम असल्यावर लिहितो ना आपण.